फुलेश्वर मार्केट. तर ते पार्टमध्ये व्हिडिओ आहे, तर नक्कीच बघा. आणि फॅक्टरी पण आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता इथून चालू होतोय तांबा मार्केट, होलसेल. इथे होलसेलमध्ये भांडी मिळतात, घरची, पूजेची, परत मोठी मोठी. रवीना आज बोलते. कॅटरिंगवाल्यांचे वगैरे ते सगळे भांडी मोठी वगैरे असतात ना, खेगडी. राईट. मूर्त्या पण मिळतात चांगल्या देवाच्या तांब्यामध्ये, म्हणून ह्याला तांबा घाट असं बोलतात. मला मोठे ते बघायचं आहे ना तुला. इथे कुठे आहे ते शॉप? आतमध्ये. हां, लांब आहे ना, इथे जवळच आहे. इथे मूर्ती, तांब्याची भांडी खूप छान मिळतात आणि तेवढी फिनिशिंग पण नसते. म्हणजे आपल्या लोकल मार्केटपेक्षा इथे खूप छान. आणि हे शॉप आहे तिथे आम्ही आमच्या लग्नाच्या वेळेला भेटवस्तू द्यायला घेतली. म्हणजे जी आहेर असतं ना, रिटर्न गिफ्ट्स लग्नाचे, ते तर आम्ही छोट्या समया घेतलेला त्यावेळी. त्या आम्हाला 75ला पडलेल्या एक समई. आता कितीला मिळतं माहिती नाही. अशा मूर्ती असतात तिथे. देवाला घंट्या पण आमच्या देव मंदिराला घंटी आहे ना, 135 आणि तो कुठली 135 ही होती ना. हे कोणचा आहे? 135. आणि फिनिशिंग छान. ये देखो, ये नहीं, वो भी नहीं आएगा, फिनिशिंग ऐसे ही आएगा. 120 रुपये एक उसका कट चाहिए. पर यहाँ क्या डिफरेंस क्या है इसमें? थोड़ा कट चाहिए, कोई किसी का कम बजट होता है ना, तो वो हिसाब से हम लोग दे देते हैं. ये 3.5. ते होलसेलवर डबे मिळतात. शहा होलसेलवर डबे मिळतात तिथे. आम्ही बघत होतो त्यावेळेला, चांगले क्वालिटी अभी इथे आहेत. प्लाझा काय बोलला तू? एकतर रवीनाने चष्मा नाही घातलाय, त्यात ती हा केलंय. काय केलंय ते तिलाच आहे. छोटा किती? 110. ती कमी छोटी वाली वो अजून ये वाला उसके बाजू का कितने का? 130. आणि ते क्रिस्टल बॉल आहे ते काय कसे? 60 आणि 105. हैवी है. छान आहे पण थोड़ा पैसा आ गया, जाके निकाल लो भाई. एटीएम मेरे वॉलेट में है. तर आम्ही बघत होतो. छान छान आले आहेत आणि युनिक आहेत, पण कॉस्टली पण आहे. शेवटी तांबे आहेत. तांबा दीदी काय घ्यायची?
दिवा हे बघायचं होते ना काय डबे बघून जाऊ डबे डबे हे रवीना डबे बघायचे होते ना. कॉस्टली असते. हे मार्केट आहे तांबा घाट, खूप मोठं आहे. लाईनमध्ये सगळी शॉप्स आहेत आणि सेकंड म्हणजे हे सगळं लाईननी तुम्हाला बघायला मिळतील, रेट काढायला मिळेल. तांबा आहे. शंभरला देऊ. 5 वर्ष झाली. हां 5 वर्ष झाली ना आता. 5 वर्षापूर्वी घेतलेले तेव्हा ते त्या रेट, तेव्हा पण बार्गनिंग केल्यावर त्या रेटमध्ये मिळालं. अरे इथे कॅटरिंगची भांडी. वाजले किती? चाचाला विचारावं लागेल. प्रत्येक दुकानात सेम प्राइस, सेम समय. लाईनीत शॉप आहे. मला स्वांशाला घ्यायचे ते फुल सेट तांब्याचा, पण छोटा. म्हणजे डेली यूजला तिला वरण भात खायला ना. आय थिंक हे बाई. तो या लाईनला पण आणि समोर पण आहेत शॉप्स, पण आता काळोख झाल्या म्हणून तेवढं दिसत नाही. दुपारच्या वेळेस वगैरे इथे खूप गर्दी असते. लाईन शॉप. आणि आता मार्केट संपलेला आहे. संपलं. वेगळी अशी भांडी घ्यायची असेल तर इथे या. त्याच्यात देवासाठी वगैरे किंवा कोणाला गिफ्ट करायची असेल घरच्यासाठी तर नक्की विजिट करा. खूप छान आहे. किती जसे पुढे येणार तसे तुला रेट होणार. आणि फायनली मार्केट सो सेकंड मार्केट भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आता पार्ट 3 येईल, ते आहे भुलेश्वर मार्केट. खाणार तर आम्ही आता आलो आहे भुलेश्वर मार्केट. हां जायचं या मार्केटमध्ये, बघूया. पाणीपुरी खातो. भुलेश्वर मार्केट स्टार्ट झालं आहे. काळोखात दिसणार नाही. तिथे लॉटमध्ये ज्वेलरी मिळतात आणि रिजनेबल. नलपेंट बघायचे तुम्ही, सिंगल नाही मिळणार. राईट. इतना काय आहे? 200. काय बघतो?
बघायचं नाही, बँगल्स वगैरे चांगल्या वाटतील का? कितने का ये बैंगल्स? ये वन लाइन नाही, हातातलं नाही दिसलं ना. लॉट मध्ये पण मिळतात, सिंगल सिंगल पण. पंजाब बंद होता. दुकान बंद होत आलं, पण सगळं होलसेलमध्ये नाही आहे ना. हातातलं हात का ये 300 रुपये का 2-4 का 80 रुपये. होलसेलर मार्केट आहे, होलसेल मार्केट. नाव मी एंट्री केली तेव्हा दाखवलेलं. छोटे छोटे शॉप्स पण आहेत. सो हे भुलेश्वर मार्केट आहे. मोती स्वांशा पण होलसेलने ज्वेलरी मिळतात, सिंगल पण मिळतात आणि रिजनेबल मिळतात. तर आता आम्ही चाललो आहे ज्वेलरी मार्केट. ॲक्च्युली आता सगळं बंद व्हायला आलं आणि आम्ही पोचलो आहे. बघूया, तो बंद करतोय ना. अंकल मिलेगा देखने के लिए. मार्केट बंद झाला. एकदा सेकंड डे आपण एकदा दाखवूया हे मार्केट सकाळच्या वेळेला. ए रवी ना, ते मोठा नाही खणावर आणि फोटो. मार्केट बंद होत आलं, पण तरी बघूया मिळतंय का. होऊ पण शकते. मार्केट बंद होत आलंय. खूप उशिरा पोचलो. माहिती नाही, विचारायला यायची. कोणाकडे लाईट आहे ना पण तिचा, लाईटवर वाईट चांगलं नाही वाटलं. ग्लू दे दो ना. ग्लू ग्लू ग्लू. सो इथे लटकन मिळतात. लटकन, लेस रिजनेबल रेट. ते सौभाग्यवती फॉल्स वेगवेगळे ताईसाठी केस ब्लॅक. तो भुलेश्वर मार्केट पण हळदीसाठी
हे ते बघ कारभारी आई एकविरा. हे बघा बघ एक तो पॅचवर किती नाही. मार्केट बंद होत आले आणि आम्ही आले तरी गर्दी खूप आहे. घागरा आहे तो स्कर्ट्स आहे छान आहे. हा बघ स्टिचिंग हाफ सेमी स्टिच. हे बघ तो हे होतं भुलेश्वर मार्केट. रेडीमेड ब्लाऊजही मिळतात. आम्हाला घाई झाली. आमचे ड्रेस स्टिचिंगला दिलेले त्यासाठी म्हणून आम्ही धावतोय. गुजराती लोकांचं मार्केट आहे स्पेशल त्यांचे. हे तो ड्रेस छान आहे बघ समोरचा ग्रीन. वन साइड हात आणि एक ₹1500. हा ब्लाउज छान आहे 1300. रेडीमेड घागरा विथ ब्लाउज. सो मार्केट संपला इथे. ए तर बघ ड्रेस असं काय वेगळं असेल ना तर आम्हाला आवडतं. 3000. ही रेंज काय आहे? हे काय आणि तो पर्पल तोच आहे ना अशा मधला. तो पर्पल वेगळा आहे का? हा पण छान आहे. हा बघ मला तर आवडला मस्त. तो बघ सेकंड वाला बघ. हां तर इथे मार्केट संपलंय आणि घागरा खूप छान होते. बंद होत आलेला आणि आम्ही गेलेलो आणि थोडंसं सामान घेतलं. काय आहे ते तुम्हाला नंतर कळेल. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.